राज ठाकरे, तुम्ही कशाला पंतप्रधान मोदी साहेबांना घाबरताय? त्यांना घाबरू नका. मोदी साहेब चांगले माणूस आहेत आणि तुम्ही महाराष्ट्रात राहताय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहताय, म्हणजे तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. तुम्ही मोदीजींच्या जवळ जा. राज ठाकरे, तुम्ही आता खरं काय आणि खोटं काय, चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेतलं पाहिजे. असं मत राज ठाकरेंबद्दल राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करतात. त्याच्यावर संजय राऊत असं म्हणतात, तुम्ही आता ठाकरेंना शहाणपणा शिकवायला आले का? कारण ठाकरे हे महाराष्ट्राचे आहेत आणि ठाकरेंना तुम्ही समजून सांगायला किंवा तुम्ही शिकवायला अगोदर तुम्ही स्वतःचं धोतर नीट घाला. म्हणजे यांचं जे काही राजकीय वाकयुद्ध आहे ते महाराष्ट्रानं पाहिलं. राज ठाकरेंना समजून सांगण्या एवढी खर तर कोश्यारी साहेबांची हिंमत वाढते. पण हे तेच कोश्यारी आहेत, लक्षात घ्या, ज्यांनी या महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे शब्द वापरले होते, चुकीचा इतिहास सांगितला गेला होता, त्यांचा अवमान केला होता. हे तेच कोश्यारी आहेत ज्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सुद्धा अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. तरी या माणसाला पद्मविभूषण दिला आणि तो माणूस महाराष्ट्रामध्ये उथळ माथ्याने फिरतोय आणि आपल्या इथल्या राजकीय नेत्यांना तत्वज्ञान शिकवतोय, सल्ला देतोय. म्हणजे हा किती बुद्धीचा म्हणजे वेडेपणा आहे किंवा गोंधळ आहे हे मला या माध्यमातून सांगायचं. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची की आरएसएसच्या मंडळींना आरएसएसला बोललं, आरएसएसचे कान टोचण्याचा प्रयत्न केला तर कशा मिरच्या झोमत्यात याचं एक उत्तम उदाहरण महाराष्ट्राने सध्या मोहन भागवतांनी जे काही स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच्यावर मग राज ठाकरे साहेब बोलले किंवा अजून बरीच सगळी मंडळी बोलली. पण जे आरएसएस समर्थक आहेत त्यांना मिरच्या झोंबायला लागल्या. खर तर मोदी साहेबांची भीती वाटायला ते सुद्धा एक माणूसच आहेत आणि या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले असल्यामुळं त्यांच्या प्रति प्रत्येकाच्या मनात प्रचंड आदर आहे. मुद्दा आहे आयडियोलॉजीचा. आयडियोलॉजी बद्दल कुणाचेही मतभेद असू शकतात. कोश्यारींचे जसे मतभेद आहेत तसे इतरांचे सुद्धा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असं असताना सुद्धा कोश्यारींची हिंमत होते राज ठाकरेंना समजून सांगायची. खर तर मला आज राज ठाकरेंना जो आपण खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करतो त्यावेळेस राज ठाकरेंनी तो खरा इतिहास समजून घेतला नाही. ते पुरंदरेंच्या इतिहासावर त्या ठिकाणी फार विश्वास ठेवतात. परंतु ज्यावेळेस खरा इतिहास आम्ही सांगत होतो त्यावेळेस जर राज ठाकरेंनी यांची कान उघडणी केली असती तर आज यांची हिंमत झाली नसती. बघा पद्धत आणि प्रकार कसा असतो. कोश्यारींची हिंमत महाराष्ट्रामध्ये परत वापस येऊन सुद्धा बोलण्याची, सांगण्याची किंवा टीका करण्याची होते. ते मोदींना ग्रेट समजतात. मोदींनी त्यांना राज्यपाल केलं, मोदींनी त्यांना पद्मविभूषण दिला कारण ते आरएसएसचे पूर्ण वेळ संघाचे कार्यकर्ते आहेत. म्हणून संघाच्या कार्यकर्त्याला संघामध्ये काम केलं किंवा आयुष्यभर त्याच्यामध्ये झिजवलं म्हणून त्याची उतराई त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांच्या लोकांना त्या ठिकाणी किंमत दिली जाते. बाकीच्यांचं काय? बाकीच्या लोकांना त्यांच्या आयडियोलॉजीतल्या चांगल्या लोकांना सन्मानित तर सोडा, चांगलं बोलण्याची सुद्धा ह्या राज्यकर्त्यांकडे त्यावेळेस वेळ नसते. समजा चुकून त्यांना भेटण्याचा जर योग आला तर यांची तोंड पडलेली असतं. पण कोश्यारी ज्यावेळेस ठाकरेंना सल्ला द्यायला जातात त्यावेळेस मला असं वाटतं की महाराष्ट्रातला मराठी माणूस अजूनही संभ्रमावस्थेमध्ये आहे. कारण मी 2-4 दिवस कोश्यारींना भेटणाऱ्या लोकांची वेगळी वेगळी यादी पाहत होतो.
बरीच माणसं कोश्यारींचा सन्मान करतात. मग ती सत्तेतली माणसं करतात, प्रमुख पदावरची माणसं करतात, वयाचा आदर करतात किंवा अजून वगैरे जे काय असेल. परंतु आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल कोश्यारींना काहीच वाटत नाही. त्यांनी वाईट बोलल्यानंतर सुद्धा जे आज कोश्यारींचा सन्मान करायला गेले मागच्या 4-8 दिवसामध्ये, त्यांनी कोश्यारींनी जे काही फुलेंबद्दल, कोश्यारींनी छत्रपतींबद्दल जे काही चुकीचं वक्तव्य केलं होतं, त्याला ह्या लोकांनी मान्य केलं, मान्यता दिली आणि कोश्यारीच ग्रेट आहे याची पावती देऊन टाकली. म्हणजे समाजामध्ये जर तुम्ही असं कुठे वावरत असाल, एक गोष्ट नक्की ऑब्झर्व करत जा. समाजात जेवढी चांगली लोक असतात तेवढी वाईट सुद्धा असतात. वाईट तुम्ही कुठल्या अंतर म्हणजे विचाराने घ्याल मला माहित नाही, परंतु चांगली आणि निर्बुद्ध सुद्धा लोक असतात. चांगली लोक तुम्हाला कधीच तुमच्याशी जवळीक करतील किंवा तुमच्या सोबत असतील किंवा चांगलीच लोक तुमच्या सोबत असतील असं काहीही घडू शकतं. पण निर्बुद्ध लोक हे त्याच आयडियोलॉजीला बिलॉंग करतात जी आयडियोलॉजी तशाच लोकांसाठी बनलेली आहे. लोक त्याचंही समर्थन करू शकतात, हे मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं. राज ठाकरेंना सल्ला देणं कोश्यारीच काय, कोश्यारींच्या कित्येक पिढ्या आल्या, कारण ठाकरेच आहेत, तरी सुद्धा त्यांनी हिंमत केली. मी ठाकरेंकडून कोणतरी बोलेल ह्याची अपेक्षा करत होतो, पण कोणी बोलू शकलं नाही. ठाकरेंना जे बोलायचं होतं ते ठाकरे बोलून गेले. परंतु दुसऱ्या ठाकरेंच्या वतीनं, मोठ्या ठाकरेंच्या वतीनं ज्यावेळेस संजय राऊतांनी भाषा वापरली, तुम्ही अगोदर तुमचं नीट धोतर घाला वगैरे वगैरे, त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी जे काही शब्द वापरले, महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल ज्यावेळेस हीच मंडळी, मग ती आयुष्यभर RSS मधली असू द्या किंवा वयाने ज्येष्ठ असू द्या, ज्यावेळेस चुकीचं बोलतात त्यावेळेस आमचा महाराष्ट्र सुन्न पडलेला असतो, बहिरा झालेला असतो. आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या महापुरुषांप्रती लढण्यासाठीच्या सुद्धा संवेदना जिवंत नसतात किंवा त्या व्यक्तीचा निषेध करावा एवढी सुद्धा अंगात त्यांच्या म्हणजे बळाची अपेक्षा नसते किंवा बळ नसतं. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि अशा लोकांचा सन्मान करायला जाणं किंवा त्याला शाबासकी देणं, तुम्ही काहीही करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, ही त्यांची आयडियोलॉजी त्यांच्या पाठीशी उभं राहते, हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि राहिला मुद्दा कोश्यारी साहेबांनी टीका करण्याचा, टीका कुणी कुणावर करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्यांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते बघून घेतील. पण ज्या व्यक्तीनं टीका केली त्या व्यक्तीची हिंमत बघा. या महाराष्ट्रातून इथल्या महापुरुषांबद्दल बोलल्यानंतर ज्याला पदावरून त्या ठिकाणी बाजूला केलं आणि महाराष्ट्रातून त्यांच्या घरी पाठवलं, तो माणूस राजरोसपणे परत महाराष्ट्रात येऊन हिम्मत दाखवतोय की टायगर भी अभी जिंदा है. आणि आपण मात्र ते सगळं बघत राहतो. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय, हे मला मांडायचं होतं म्हणून आपल्या समोर आलो. बघा ना, आणि हे सगळं महाराष्ट्रात घडत असताना सुद्धा आम्हाला काहीच वाटत नाही. हे जर वास्तव असेल तर हे अत्यंत दुर्दैवी, चुकीचा आणि विचार करायला लावणार आहे. जय शिवराय. तुम्हाला कोण अपेक्षित आहे? कोश्यारी साहेबांचे विचार अपेक्षित आहेत, संघाचे विचार अपेक्षित आहेत, की महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचे या सगळ्यांच्या विरोधातले विचार आणि नेता अपेक्षित आहे, का स्वतंत्र विचारधारेची माणसं अपेक्षित आहे? हे तुम्ही ठरवायचंय जनतेने. जमलं तर एक लाईक आणि कमेंट करायला, उत्तर द्यायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. जय शिवराय.